नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला पिल्लांचा शेडवरील तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पिल्लांची काळजी कशी घ्यायची याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। आणि आजचा तिसरा दिवस, तर पिल्लांची आपण कशी काळजी घ्यायची आणि आज काय करायचं आणि पिल्लांची मरतूक जर होत असेल तर आपण कोणतं मेडिसिन द्यायचं, जसं की आज आपण देणार आहे। आपल्या शेडमध्ये आज 6 पिल्लांची मरतूक झालेली आहे आणि पिल्ले कशी उन्मरतात हे बघा। आता हे पिल्लू आहे, पाण्याजवळ सुद्धा जात नाही आणि खाद्य सुद्धा खात नाही, असं बसतंय। असं बसून बसून लगेच खाली टेकणार आणि त्याची मरतूक होणार। म्हणजे आणि काही पिल्लं आहे की त्यांची जी संडास आहे ती पाठीमागून ब्लॉक होते आणि त्याची सुद्धा मरतूक होते। काही पिल्लं वरतोंड करून असं जोरात श्वास घेतल्यासारखं करतात, म्हणजे हे मुख्यतः आपल्या पिल्लांमध्ये मरतूक होण्याचं कारण असतं। तर आपण त्याला काय इलाज केलं पाहिजेत की जेणेकरून आपली नुकसान होणार नाही, तर आजच्या व्हिडिओमधून आपण बघू। आता बघू शकता पाण्याचे भांडे पूर्ण रिकामे झालेले आहेत। हे पाण्याचं भांडं पूर्ण रिकाम झालेलं आहे आणि आता आपण पाण्यामधून पिल्लांना मेडिसिन देणार आहे। खाद्य चालू आहे, तिसरा दिवस असल्यामुळं भांड्यामध्ये एवढं पिल्लांना समजत नाही खायचं, काही खातात आणि काहींसाठी आपण असं ट्रे ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर चला आज आपण जी मेडिसिन देणार आहे की जी आपली थोडीफार मरतूक होती ती सुद्धा होणार नाही, त्यासाठी आपण मेडिसिन देणार आहे। तर व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर चला आपण पाण्यातून आपण मेडिसिन देऊ। पहिले आपण भांडे स्वच्छ करून घेणार आहे। तर आता आपले भांडे पूर्णपणे साफ झालेले आहे आणि आता आपण पिल्लांना पाणी ठेवणार आहे। तर आपल्याला औषध द्यायचं आहे न्यूडॉक्स फोर्ट नावाचं, हे तुम्ही बघू शकता। हे औषध पिल्लांना आपल्याला पाण्यामधून द्यायचं आहे, पिल्लांसाठीचे। पिल्लांचं चित्र तुम्ही बघू शकता। आणि हा डोस कसा द्यायचा, बरेचसे जण म्हणतात की सर डोस कसा द्यायचा, तर पिल्लं किती दिवसाचे याच्यावर पिल्लांचा डोस हा अवलंबून असतो। आता हा पिल्लांचा आपला तिसरा दिवस आहे, मरतूक याच्यामध्ये व्हायला लागलेली आहे, तर आपण हे औषध न्यूडॉक्स फोर्ट नावाचं आपण पाण्यामधून देणार आहे। तर किती द्यायचं त्याच्यावर लिहिलेलं आहे, 1 ग्रॅम इन 10 लिटर वॉटर, 3 ते 4 दिवस द्यायचं सांगतायत आणि रिपीट हे चौथ्या आठवड्यात द्यायचं आहे असं सांगतायत। तर आपल्याला हे पाण्यामधून द्यायचं आहे। आता आपण टोटल हे 10 लिटर पाणी घेतलेलं आहे, थोडंफार तुम्ही 1-2 लिटर कमी घेतलं तर काही हरकत नाही। तर 10 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे, 10 लिटरमध्ये 1 ग्रॅम प्रमाण द्यायचं आहे। तर त्या हिशोबाने आपण आता हे पाण्यामध्ये औषध टाकणार आहे। 1 ग्रॅमच्या हिशोबाने आपल्याला औषध घ्यायचं आहे, तर तुम्ही मोजून घ्या 1 ग्रॅमच्या हिशोबाने औषध। मी माझ्या पद्धतीने मला अनुभव असल्यामुळं मी हे टाकणार आहे। 1 ग्रॅम आपण औषध घेतलेलं आहे, आपण रेग्युलर टाकतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे किती टाकायचं। तर आणि टोटल हे 10 लिटरला 1 ग्रॅम औषध घ्यायचं आहे। आपली आता टोटल 300 पिल्लं आपण ब्रुडिंगसाठी टाकलेली पिल्लं तुम्ही बघू शकता। तर आपल्याला हे टाकायचं पाण्यात आणि चांगलं मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपण औषध टाकलंय आणि याला चांगलं गुळून घ्यायचं, म्हणजे असं मिसळून घ्यायचं पाण्यामध्ये, बरोबर। म्हणजे पूर्ण मिक्स करायचं आहे। याचं ही पावडर असल्यामुळे काय होतं, अशा गाठी दिसतात, ते बघू शकता तुम्ही। हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये। तर आपलं पाणी दिवसभरात पाणी आपला पक्षी लय झालं तर आता थंडी असल्यामुळे कमी पितो, तर आपण एका भांड्यामध्ये 2-2 असे हे मग टाकणार आहे, 2, आणि पिल्लांना पाणी ठेवणार आहे। अशा पद्धतीने आपण पिल्लांना पाणी देणार आहे, जेणेकरून आपली मर कमी होईल। असे भांडे आपण पिल्लांना ठेवायचे आणि याच्यामुळे मरतूक आपली होणार नाही। आणि आपण 4था, 5वा, 6वा म्हणजे टोटल पूर्ण ब्रूडिंग होईपर्यंत आपण हे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा। पुढील व्हिडिओ आपण पूर्ण ब्रूडिंग होईपर्यंत आपण बनवणार आहे। तर मित्रांनो, तुमचा सुद्धा सपोर्ट असू द्या। तर धन्यवाद। तुमच्या जर काही अडचणी असेल किंवा कोंबड्यामध्ये काही मरीचं प्रमाण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण नक्की मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। भेटू।